दिवाळी असू देत किंवा कोणतीही राजकीय निवडणूक असू देत, या कट्ट्यावर आल्याशिवाय कोणत्याच नेत्यातल्या पुण्यातल्या नेत्यांची दिवाळी साजरी होऊ शकत नाही। दरवेळी किंवा रोज एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणारे सगळे नेते या टेबलावर एकत्र येतात आणि दिवाळी साजरी करतात, अर्थात फराळाचा आस्वाद घेतात। आपल्यासोबत बघितलं अरविंद शिंदे सर आहेत, प्रशांत दादा आहेत, अंकुश अण्णा आहेत किंवा बाकी सगळे पुण्यातले स्थानिक नेते आहेत, ते या टेबलवर एकत्र आले आहेत आणि दिवाळी साजरी करतायत। दरवेळी आपण जेव्हा बघतो तेव्हा मनभेद मतभेद असतात, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जातात, शहरातल्या वेगवेगळ्या समस्या असतात त्यावर बोलतात, आंदोलनं करतात, एकमेकांच्या विरोधात अनेक गोष्टी बोलतात। मात्र दिवाळी अशी आहे की जी सगळ्यांना एका ठिकाणी आणते आणि एकाच पटलावर येऊन सगळ्यांना एकत्र येऊन एखादा सण साजरा करायची संधी देते आणि तीच संधी परंपरेनुसार आज हे सगळे आहेत, ते सगळे नेते आहेत, ते साजरी करताना दिसत आहेत। माझ्यासोबत अरविंद शिंदे आहेत। रोज प्रत्यारोप आरोप होतात आणि आज मस्त आस्वाद घेताना दिसत आहेत। शिरा आहे, आत्ता लाडू भरवला तुम्ही। पुण्याची संस्कृतीच ही आहे की आपण पुणे शहराचा विचार करत असताना राजकारण आपल्या जागी, पण ज्या वेळेला दिवाळी येते तेव्हा एकत्र। आपण आमचे सिनियर पाहिले असेल, प्रत्येक गोष्टीला एक एक्सपायरी डेट असतो, औषधाला असतो, ह्याला हे आमचे 4 नेते त्यांना एक्सपायरी डेटच नाही आहे, म्हणून ते सुरुवातीपासून आजपर्यंत या सगळ्यांना ही परंपरा चालवत राहतात। आणि आमच्या त्यांना दिवाळीच्या ह्याच शुभेच्छा आहे की तुमच्या प्रॉडक्टवर कधीही एक्सपायरी डेट पडू नये। प्रशांत दादा आहेत, कायम हसतमुख असतात, विरोध का करायचा, पण हसून खेळून आणि निवांत विरोध करायचा अशा त्यांचा स्वभाव आहे। दिवाळी निमित्त एकत्र आलात, वाडेश्वर कट्ट्याला सगळ्यात जास्त महत्त्व आहे, दरवर्षी तुम्ही येता। एकदा तुम्हाला आणि दर्शकांना दिवाळीच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा। खऱ्या अर्थाने पुण्यामध्ये राजकीय आणि सामाजिक संस्कृती खूप वेगळी आहे। पुण्याने कायम या ठिकाणी एकोपा जपलेला आहे। आमची नका राजकारणातील समाजकारणातील मतमतांतरं वेगळी आहेत, पण हे होत असताना आमचं नका या ठिकाणी कुठल्या प्रकारचं शत्रुत्व नाही। या ठिकाणी राजकीय स्पर्धा आहेत किंवा एकूणच राजकीय एकमेकाच्या उन्ह्या दोन्ह्या त्या ठिकाणी काढून देण्याचं किंवा पुणेकरांचं महाराष्ट्रातल्या लोकांचं भलं बघायचं हीच आमची इच्छा आहे। त्याच्यामुळं या दिवाळीच्या निमित्ताने दरवर्षी आमचे ज्येष्ठ नेते अंकुश अण्णा काकडे असतील, श्रीकांत भाऊ असतील, ही सगळी मंडळी आम्हाला या ठिकाणी बोलावतात। या निमित्ताने पुण्यातून राज्याला आणि देशाला हा संदेश देण्याचा प्रयत्न करतात की राजकारण प्रत्येकाने राजकारण जरूर करावं, समाजकारण नक्की करावं, पण एकमेकाला शत्रू पाहू नये किंवा एकमेकाच्या उंबऱ्यापर्यंत जाऊन किंवा कमरेच्या खालचे वार करू नये, अशा प्रकारची संस्कृती निर्माण करण्याचा किंवा ती जतन करण्याचा प्रयत्न या माध्यमातून होतो। त्याच्यामुळं इथल्या फराळाची चवच वेगळी आहे। इथला फराळ राजकीय असतो, झणझणीत असतो आणि तितकाच आपुलकी जपणारा असतो। आपल्यासोबत अंकुश अण्णा आहे। अंकुश अण्णा, तुम्ही या सगळ्यांना एकत्र आणता दरवर्षी, ही जबाबदारी तुमच्यावर असते आणि त्यांचं असं म्हणणं आहे तुम्ही सिनियर झाले आहात आणि हे सिनियरिटी तुमच्यात कधीच येऊ नये। आम्ही 4 जण चौरंग आहे इथे, डॉक्टर देसाई, श्रीकांत सुरे, उज्ज्वल केसकर आणि मी। गेली 10-12 वर्ष दिवाळीला सगळ्यांना एकत्र आणणं आमची टॅगलाईन आहे। हो, आम्ही भांडतो पण सणासुदीला एकत्र येतो। आज दिवाळीचा सण, या दिवाळीच्या सणामध्ये कुठलंही राजकारण नाही, कुठल्याही पद्धतीचं एकमेकावरती आरोप प्रत्यारोप नाही, खेळीमेळीच्या वातावरणामध्ये। आणि आता भविष्य काळामध्ये, नजीकच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत। या आज आम्ही इथं गोडी गुलाबाने एकमेकाला लाडू भरवतोय, शिरा खातोय, पण येणाऱ्या निवडणुकीमध्ये मात्र आम्ही एकमेकांवरती वार निश्चित करणार आहोत। पुण्याची संस्कृती आहे, जिथे राजकारण करायचं त्या ठिकाणी राजकारण करू, अदरवाईज पुण्याची जी संस्कृती आहे की सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारी, ती जपण्याचं आम्ही काम करतो आणि वाडेश्वर कट्ट्याला हे करण्यामध्ये निश्चित आनंद होतो। सर्व पुणेकरांना वाडेश्वर कट्ट्याच्या वतीने आमच्या दिवाळीच्या शुभेच्छा। त्यासोबत संजय मोरे देखील आहेत। उशिरा आलात तुम्ही, पण आस्वाद घेताना दिसत। नक्कीच अण्णांनी बोलवलं आणि आम्ही आलो नाही, असं सर्वपक्षीय मित्रमंडळ सहकारी हे एकत्र येऊन जो दिवाळीचा आस्वाद घ्यायला जो आनंद आहे, तो सकाळी 9ला काय, 9:15ला काय आणि 9:45ला काय, हा गोडच राहतो। आम्ही सगळे गोडव्याचे अधीन राहणारी माणसं आहोत। हा गोडवा कायम टिकावा। निवडणुका येतात जातात, प्रत्येकाला आपण दोषारोप करतो, त्यांच्या चुका दाखवून देतो, पण दिवाळीमध्ये एकमेकांचं तोंड आपण गोड करतो। नाना बानगिरे आहेत, तुम्ही शिवसेना असू देत किंवा बाकीच्या तुमच्यावर अनेक हे केले जातात, आरोप प्रत्यारोप केले, आज त्यांच्याच सोबत तुम्ही बसले आहात आणि आस्वाद घेताय। प्रत्येक पक्षामध्ये आरोप प्रत्यारोप होतच असतात, परंतु एक पुणे शहर एक सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जाणार आहे। परंतु सणानिमित्त, दिवाळीनिमित्त सर्व पक्षाचे मतभेद सोडून आदरणीय अंकुश काकडे हे दरवर्षी दिवाळीनिमित्त या कट्ट्यावर बोलत असतात आणि सर्वजण
राजकीय मतभेद ठेवून सणासुदीला एकत्र येत असतात. त्यामुळे मी आदरणीय अंकुश अण्णा काकडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा मनापासून आभार मानतो की असाच आदर्श संपूर्ण महाराष्ट्रातल्या शहरांनी घेतला पाहिजे की आरोप प्रत्यारोप तर होतच असतात, पण सणासुदीला सर्वांनी एक संस्कृती जपली पाहिजे आणि त्या हेतूने सर्वजण सणासुदीला एकत्र आले पाहिजे आणि त्याच्यातून गोडवा हा विविध पक्षांमध्ये झाला पाहिजे. राजकारण हे फक्त निवडणुकीपुरतं असतं, परंतु अशा काही सणासुदीला आपण एकत्र आलं पाहिजे आणि त्याच्यातून मतभेद हे विसरून गेले पाहिजे. आपण बघितलं तर याच कट्ट्यावर सगळे दरवर्षी एकत्र येतात आणि सगळं दिवाळी आहे ती साजरी करतात. नियोजन तुमचं असतं, सगळं हे सगळ्यांना एकत्र आणणं किती आव्हान असतं तुमच्यासाठी? नाही, आव्हान काय नाही, कारण पुणेकरांना हे माहिती आहे की वाडेश्वर कट्टा हाच एक पुण्यामध्ये कट्टा असा आहे की जो सगळ्या पक्षातल्या सगळ्या विचारांच्या, मग साहित्यिक असेल, नाट्य असेल, राजकारण असेल, समाजकारण असेल, सगळ्यांना एकत्र आणणारा हा एकमेव कट्टा पुण्यात आहे. त्यामुळे वाडेश्वर कट्ट्याचं आमंत्रण आलं आणि पुणेकर आले नाही असं गेल्या 10 वर्षातला आमचा एकदाही अनुभव नाही. इथे केवळ वैचारिक मेजवानी नाही तर पुण्याच्या संवर्धनाकरता, चांगल्याकरता काय अधिक करता येईल याच्यावरती सुद्धा विचारविनिमय होतोय. आणि त्यामुळे वाडेश्वर कट्ट्याचं महाराष्ट्रामध्ये अनुकरण होतं आहे की आपापल्या शहरामध्ये, गावामध्ये सुद्धा असा कट्टा असावा जो सगळ्या विचारांना, सगळ्या राजकीय प्रवाहांना एकत्र आणेल. मी या माध्यमातून राजीव खांडेकर आणि ABP माझ्याच्या सर्व सहकाऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. राजीव आहे म्हणून ABP माझा हा घराघरात पोचलेला आहे, हे या निमित्तानं मला सांगायला मनापासून आनंद आहे. आपण जर बघितलं तर आम्ही वर्षभर मांडतो, निवडणुका येतात जातात, अनेक गोष्टी अशा असतात ज्या कायमस्वरूपी टिकणाऱ्या नसतात. मात्र मनभेद आणि मतभेद बाजूला ठेवले तर अनेक गोष्टी ज्या आहेत त्या सणासुदीच्या निमित्त आपण टिकवू शकतो. हाच सगळा संदेश या वाडेश्वर कट्ट्यावर दरवर्षी दिला जातो आणि परंपरेनुसार सगळे जे नेते मंडळी आहे ते या ठिकाणी आले आहेत आणि दिवाळी साजरी करतायत. महत्त्वाचं म्हटलं तर या कट्ट्याला महत्त्व आहे. वैचारिक जेवढा हा कट्टा आहे तेवढाच मतभेद आणि मनभेद दूर करणारा देखील कट्टा आहे. अर्थातच दिवाळीची तयारी सगळीकडे सुरू झाली आहे. आज पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी हे सगळे राजकीय नेते एकत्र येऊन दिवाळी साजरी करताना दिसत आहेत आणि अर्थातच मनभेद आणि मतभेद काही प्रमाणात का असून दूर करताना दिसत आहेत. कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी वांढरे, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.